एखादं काम असं असतं ना, आज करायचं उद्या करायचं म्हणून आपण टाळतो, पण तीच गोष्ट आपल्या अंगलटी येते. तसंच माझ्यासोबतही झालेलं आहे. चला, आज मी तुमच्यासोबत दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. म्हणजे 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. आणि आज जे काम करीत आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे. चला, 4 वाजलेले आहेत. चला म्हणलं अगोदर चहा घेऊया. चहा घेतल्याशिवाय एनर्जी येत नाही. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता 4 वाजले की चहा घ्यावाच लागतो. तसं तर 5-5:30 वाजता घेतो, पण आज मला एक काम करायचं होतं, त्यामुळं मी लवकर चहा घेत आहे. कारण अंगामध्ये आळस असल्यानं कोणतंही काम होत नाही. पण मी थोडासा आराम केला, मग आळस झटकला आणि म्हणलं अगोदर चहा करूया मस्त अद्रकचा, आणि त्यानंतर मग आपल्या कामाला लागूया. चहा घेतल्यानं थोडीशी एनर्जी येते शरीरामध्ये आणि काम करायला पण आळस येत नाही, बरोबर का नाही? तसं तर 2-3 दिवस झाले मी घर आवरीत आहे आणि हे मिक्सर साफ केलं, डब्बे साफ केले. हे बघा, अशा पद्धतीनं मी किचनची मांडणी केलेली आहे. माझं किचन एकदम साधं सिंपल आहे, पण आपण जर घर आणि किचन नीटनेटकं ठेवलं ना, खरंच घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि लक्ष्मी, अखंड लक्ष्मी नांदते, बरोबर का नाही? आता हे फ्रीज मला आवरायचं आहे. त्याच कामाची मी टाळाटाळ करीत होते, कारण खूप दिवस झालं फ्रीज आवरलेलं नाही. आणि गरमी आणि हे वातावरणामुळं कसं आळसच येत होतं अंगामध्ये. त्यामुळं म्हणलं चला आज थोडासा आळस झटकूया आणि आपले कामं करूया. आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं. मस्त बाहेर बघा किती छान वारं सुटलेलं आहे. आणि आपलं हे छोटंसं किचन गार्डन आहे. आता या माझ्या छोट्याशा किचन गार्डनमध्ये बरेचसे झाडं आहेत. आणि मी प्रत्येक ठिकाणी गेलं ना, कुठून तरी फुलाचे झाडाच्या कलमा आणते, कोणत्याही शोच्या झाडाच्या आणते. पण बरेच झाडं येतात आणि बरेच झाडं वाळून पण जातात. आणि आज छान वातावरण होतं आणि एक फूल पण आलेलं होतं गुलाबाला. छान गावरानी गुलाब आहे, त्याला खूप फुलं येतात बरं का. तर छान मस्त वाऱ्यानं हालत होते झाडं. तर थोडंसं किचन गार्डन पाहिलं, मनाला प्रसन्न वाटलं. चहा उकळीपर्यंत म्हणलं कपडे झालेले आहेत, कपडे वाळायला टाकूया. मशीनला टाकते. सकाळी एकदा मशीन झालेली आहे आणि पुन्हा परत एकदा मशीन लावली, कारण पाणी आलं ना 2दा मशीन लावल्या जाते. सकाळी एकदा एक्स्ट्राचे टॉवेल कपडे वगैरे असले ना ते धुवायला घालते आणि त्यानंतर मग रोजचं कपडे धुत असते. आता सध्या तर मी हाताने कपडे धुतच नाही, रोजचे कपडेसुद्धा मशीनलाच घालत असते. आणि खरंच खूप छान मशीन आहे बरं का. सकाळी पाणी आलेलं होतं, पाईप वगैरे तिथंच पडलेला होता, मग मी उचलून ठेवला गोळा करून त्याला. आणि अंगण पण छान वाळलेलं आहे. आणि बघा असं पाणी आलेलं आहे आमच्या इथं. एक 20 ते 25 दिवसांनी पाणी आलं आणि ते पण असं आलेलं आहे, पूर्ण काळझर चिखल आल्यासारखं आलेलं आहे त्यामध्ये. आता हे पाणी प्यायचं कसं, पण त्यामध्ये तुरटी फिरून ठेवूया आणि मग बघूया प्यायचं का नाही, कारण ते पाणी प्यायल्याशिवाय आमची तहानच जात नाही. बिसलेरी पाणी प्यायला अवघड जातं थोडंसं, त्यांनी तहान जातच नाही. त्यामुळे तेच पाणी नगरपालिकेचं सवय आहे. आता तोपर्यंत माझा चहा पण झालेला आहे आणि मी अगदी चिमूटभरच साखर टाकते बरं का चहामध्ये. आणि गुळाची पत्ती घातलेली आहे, थोडंसं अद्रक घातलं, म्हणलं डोकं दुखत होतं. त्यानंतर चहा घेतला निवांत आणि मग आपलं फ्रीजमधले सगळं सामान काढायले. फ्रीजमध्ये इतकं सामान ठेवलं ना भयानक. माझी लेक तर म्हणली तू किराणा सगळा फ्रीजमध्ये ठेवतेस काय? जाळे आळी होतात म्हणून मी काही धान्य जे असतं ना ते फ्रीजमध्ये ठेवते. आणि एक्स्ट्रा जर तांदळाचं पीठ वगैरे असलं ना बाहेर ठेवलं ना त्याला जाळे आळे होतात, त्यामुळं त्यामध्ये ठेवत असते. आणि प्रत्येक जणीला ही सवय आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि मला माहिती आहे प्रत्येक गृहिणीला ही सवय असतेच. काही जरी असलं ना पटकन घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, पूर्ण राडा होतो फ्रीजमध्ये. मग फ्रीजमधलं सगळं सामान काढून घेतलं आणि छोटे छोटे पाऊच जे होते, म्हणजे सॉस वगैरे मसाला होता, ते सगळं एका कढईमध्ये काढून ठेवला. आणि त्याच्या बाजूचे स्टँड वगैरे सगळे काढले. अगोदर म्हणलं हे स्टँड घासून ठेवूया, आपलं फ्रीज साफ करणं होईपर्यंत ते त्यातलं पाणी नितळलं जातं. पाणी नाही नितळलं तरी काय हरकत नाही, फ्रीज लावलं की ते पाणी सगळं सुकून जातं. आता आपण कोणतीही वस्तू घेतली घरामध्ये, तिची जर काळजी घेतली तर व्यवस्थित राहते आणि अगदी कितीही दिवस ती नवीनच राहते, जुनी अजिबात होत नाही. आता इथं मुलगी दाखवत होती, माझा आणि जिम्मीचा व्हिडिओ केलेला होता ते मला दाखवत होते आणि आम्ही हसत होतो पाहून. मी म्हणलं थांब थोडंसं काम ठेवते आणि मग पाहते. काम करीत करीत ती आली आणि तिने पॉपकॉर्न केलेले आहेत. म्हणलं चला हे पॉपकॉर्न थोडेसे खाऊया. काम करू लागलं ना अशी भूक एक लागते मध्ये मध्ये. आता 5 वाजले ना,
थोडंसं काहीतरी खावंसं वाटतं. मग हे पॉपकॉर्न केले आणि थोडे थोडे आम्ही दोघीने खाल्ले. जिम्मीनं सुद्धा खाल्ले बरं का. जिम्मीला असं चटरपटर खायला खूप आवडतं आणि जिम्मी आमच्या मागच असते काही खायचं वगैरे असलं की. जसं की आपण कोणत्याही मोठ्या मोठ्या वस्तू घेतल्या त्याला जर नीटनेटकं ठेवलं तर घरामध्ये लॉंग टाईम टिकतात बरं का. आता हे माझं फ्रीज तसंच आहे. 10 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे, पण फ्रीज खूप छान आहे, खूप म्हणलं तर खूप. कारण त्याची जरा थोडंसं नीटनेटकं ठेवणं आणि त्याची व्यवस्था म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळं छान राहतं वस्तू. बघा जशाला तशी नवीनच आहे, अगदी नवीन घेतल्यासारखंच वाटतं. अजिबात खराब झालेलं नाही, कुठंच काही झालेलं नाही. आता याला 10 वर्ष झालेली आहेत आणि मी सगळं फ्रीज साफ करून घेतलं. आता तुम्ही म्हणसान हे कशाने साफ केलं, तर काहीच नाही, फक्त भांडे घासायचा साबण घेतला आणि त्याला आतमधून थोडंसं घासणीनं घासून घेतलं, म्हणजे ते स्क्रबर असतं ना त्याने घासून घेतलं आणि साफ करून घेतलं, बस इतकंच. पण एक काळजी घ्यायची आहे, जेव्हाही आपण फ्रीज साफ करतो ना तेव्हा फ्रीजचं बटन मात्र बंद करायचं, कारण शॉर्ट लागायचं भीती असते. त्यामुळं असं तर कधीच झालेलं नाही की फ्रीजला शॉर्ट लागला, कधीच नाही, पण करायचं असतं म्हणून केलेलं आहे. त्यानंतर पूर्ण सुकून घेतलं, थोडंसं फ्रीज लावलं, चालू केलं, त्यातलं सगळं वाळून गेल्याच्या नंतर मग जे काही सामान होतं कपड्यानं साफ करून आतमध्ये ठेवून दिलं. आणि हे साखर आंबा केलेला आहे मी, अगदी 1 वर्षभर टिकतो. पण वरती ठेवलं ना थोडंफार, आता खालच्या फ्लोअरमध्ये राहू लागलं ना वातावरण थंड असतं, थंड जागेवर थोडंसं कोणत्याही कडधान्याला म्हणा कशालाही आळ्या जाळ्या होतात किंवा असं बुरा पण येतो. त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि थंड थंड साखर आंबा खायला खूप छान लागतो. आता मी इथं बसले थोडंसं थकून, तर इकडून म्हणलं जिम्मीला आवाज दिला, जिम्मी इकडे ये म्हणलं, तर मी चालले घर सोडून. म्हणलं तर मला वाटलं इकडून काहून येईना म्हणून बघायला, माझ्या पाठीमागे येऊन उभं राहिली ती. बघा कशी येऊन उभं राहिलेली आहे, कुठं चालली म्हणून. तिला म्हणलं मी घर सोडून चालले, म्हणलं की तिचा जीव तासा तगमग होतो. मग फ्रीज वगैरे आवरून झालं, थोडेसे भांडे होते बेसिंगमध्ये ठेवले आणि म्हणलं उद्या गुरुपौर्णिमा आहे तर ह्या आरत्या पण साफ करून घेऊया, कारण सकाळी सकाळी पूजा करताना लागतात. मग या पाण्यामध्ये थोडासा निरमा घातला, लिंबू टाकलं आणि बेकिंग सोडा घातला आणि त्यानंतर छान 1 उकळी येईपर्यंत उकळून घेतले. एकदम साफ झालेले आहेत बघा, खूप छान. आता याचं डिटेल्स तुम्हाला व्हिडिओ नंतर शेअर करेन. आता मी भाजीपाला घेऊन आलेली आहे आणि जे काही भाजीपाला आणलेला आहे ते या टोपल्यामध्ये काढून घेतलं. मेन म्हणलं तर मला फुलं आणायला जायचे होते, त्यामुळं फुलं घेऊन आले, कारण सकाळी सकाळी कोणीही आणून देत नाही फुलं आणि देवाला फुलं लागतातच. गुरुपौर्णिमा आहे आणि स्वामीचे अभिषेक वगैरे करायचं म्हणल्याच्या नंतर फुलं लागतातच. हे बघा आता हे एवढे भांडे पडलेले आहेत. आता लेकीला भाजी करायची होती खायला काय, तर आम्ही दोघी जेवण करायचं होतो आणि फ्रीज अशा पद्धतीनं सेट केलेला आहे मी. आता मी भाजी करणार आहे. छान कवळ्या भेंड्या आणलेल्या आहेत, त्यातल्याच 4-5 भेंड्या धुवून घेतल्या आणि कट करून त्याची भाजी केली. ही छोटीशी कढई आहे माझ्याकडे, त्यामध्येच भाजी केली. दोघीची भाजी या कढईमध्ये होते. आता असं होतं माझं 4 ते 10 वाजेपर्यंतचं रुटीन. आवडल्यास नक्की लाईक शेअर फॉलो करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी